अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आपण वामनराज पुस्तक प्रकाशनचे काही पुस्तकं वाचत आहोत. त्यात वामनराज जे अंक आहे ते पहिल्यापासून आपण वाचायला घेतलेत. आज आपण वामनराज अंकाचं 7वं वर्ष आणि अंक 3 1989 पाहत आहोत. त्यात परमपूज्य मामा म्हणतात, ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्रची होय देही त्याचा, तयाचे सामर्थ्य तपिन्नला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे, मातृपितृ भ्राता सगोत्र अपार, चतुर्भुज नर होऊन गेले, ज्ञानगूढगम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिधले माझे हाती. सर्वसामान्य अर्थ: भगवंताचे नामस्मरण किंवा त्याच्या अद्भुत चरित्राचे दर्शन जो कोणी करेल त्याचे सर्व शरीर त्यामुळे पवित्र बनेल. त्यातच त्याचा प्रचंड तप केल्याचे फळ मिळून त्या सामर्थ्याचे जोरावर तो वैकुंठ लोकात एक कल्पपर्यंत वस्ती करू शकेल. त्या पुरुषाचे आईबाप भाऊबंद वगैरे सर्व गोत्रच नारायण स्वरूप होतील. हे नामस्मरणाच्या महात्म्याविषयीचे रहस्य माझे गुरु निवृत्तीनाथ यांनी मला पूर्णपणे पटवून दिले, असे मी ज्ञानदेव प्रकट करून सांगतो. आजपर्यंत आपण श्री सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठातील त्या अभंगाचा गूढार्थ त्यांच्या कृपेने पाहत आलो. आज हा त्यांच्या हरिपाठातील 17वा अभंग आहे. तो गूढार्थाने पाहायचा आहे. तो त्यांच्याच कृपेने आपण पाहण्याचा प्रयत्न करू. वरील अभंगाच्या पहिल्या कडव्यात माऊली म्हणतात, हरिपाठ कीर्ती मुखे जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठाची कीर्ती सुखाने जर गायली गेली तरच त्याच नामाचे महत्त्व कळले असे समजायचे. कारण हरिपाठात नामाचे महान एवढे वर्णन केले आहे की त्यावर बोलणेच नको. मात्र ते नाम मुखाने घ्यावयाचे का यावयाचे हा प्रश्न जरा गंभीर खराच. कारण मूळ म्हटले की देह आलाच, आणि देह तर 4 प्रकारचे मानले आहेत. भगवत कृपापाद आद्य शंकराचार्य म्हणतात, स्थूल मती गयो देहा, सूक्ष्म स्थान वासनामया. स्थूल देह तर मांसमय आहे आणि तो तर ओला चिखलाचा गोळाच आहे. तो कसा ते श्री संत तुकोबारायांच्या अभंगाद्वारे पाहू. ओले मुक्तिकेचे मंदिर, आत 6 जण उंदीर, गुंफा करता ती गोचकर, याचा नका करू अंगीकार. कबीर महाराज म्हणतात त्याप्रमाणे, पंचतत्व की हित बनाई, 3 गुण का गारा. विटा आणि माती यांचे जसे घर असते तसे हे शरीर आहे. त्या घराला जसे उंदीर, घुशी इत्यादी पोखरतात, त्याप्रमाणे काम, क्रोध इत्यादी दुर्गुण हे शरीर पोखरतात. स्थूल देहाची अशी वासलात लावल्यावर सूक्ष्म देह तो तर वासनामय आहे, आणि ते बरोबरच आहे. जन्म हा येतो तो वासनेमुळेच. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आता वासना असेपर्यंत देहाचे कार्य प्रपंचाच्या गतीने चालणार, परंतु वासना संपल्या तरी त्या देहास आयुष्य असेपर्यंत ते शरीर राहणारच. फक्त ते लोकोपयोगी असे राहील. यावर श्री संत तुकाराम महाराज म्हणतात की, आता उरलो उपकारापुरता. आता हरिपाठाची कीर्ती गायनाचे 2 प्रकार सहज झाले. एक वासनामय शरीर असताना व दुसरा प्रकार वासनाविरहित असताना. प्रथम प्रकारात संसारी व दुसऱ्या प्रकारात पारमार्थिक म्हणावे. असे कसे घडते
ते श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाद्वारे व्यवस्थित स्पष्ट होणार असल्यामुळे तो अभंग संपूर्ण घेणे क्रमप्राप्त आहे. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची धार, नाही अपवित्र शरीरा पैसे. शरीर उत्तम चांगले, शरीर दुःखाचे सोसुरे, शरीरे तारुण्य होणे केले, शरीरे साधले परब्रह्म. शरीर विलासाचे आळे, माया मोह पाश आले, पतन शरीराच्या मुळे, शरीर काळे व्यापिले. शरीर सकळी शुद्ध, शरीर निधीचाही निघ, शरीर तुझे भवबंध बसे मध्यभागी वेश शरीरा. शरीर अविद्येचा बांधा, शरीर अवगुणांचा रांधा, शरीरे असे बहुत बाधा, नाही गुणसुद्धा एक शरीरी. शरीर दुःख वेदनासो भोग, न जावे सुख न करी त्याग, शरीर गोखते ना चांग, तुका म्हणे वेग करी हरी भजनी. हे शरीर दुःखाचे कोठार, रोगाचे भांडार, दुर्गंधीचा आश्रय असून शरीरा इतके अपवित्र जगात दुसरे काहीही नाही. हे मनुष्य शरीर परमार्थ केला तर चांगले व उत्तमे आहे, सुखाचा घड आहे. या शरीराचे वाढेल ते साध्य होते. या शरीराने परब्रह्माचीही प्राप्ती होते. हे शरीर स्त्रियांच्या विटाळाचा आळविलेला एक पिंड आहे. स्त्री पुरुषांची सुंदर शरीरे एकमेकांना आकर्षण करणारी आणि प्रेम अविवेक यांच्या जाळ्यात अडकवणारे असतात. पाप केले तर या शरीरामुळेच अधपात होतो. हे शरीर काळाचे व्यापले आहे. परमार्थ दृष्टीने हे शरीर निधानाचेही निधान आहे. या शरीरानेच भवबंधाची निवृत्ती होते. या शरीरातच देव राहतो. हे शरीर अविद्येचे कार्य आणि अवगुणांचा परिपाक आहे. या शरीरात पुष्कळच आधिव्याधींचे दुःख राहते. या शरीरात एकसुद्धा चांगला गुण नाही. तुकाराम महाराज म्हणतात, या शरीराला दुःख देऊ नये आणि सुखही देऊ नये. या शरीराचा त्यागही करू नये आणि भोगही घेऊ नये. कारण या शरीराने संसार केला तर ते अत्यंत गोखटे आहे आणि परमार्थ केला तर फारच गोमटे आहे. म्हणून तातडीने हरिभजनाकडे या शरीराचा विनियोग करावा. श्री गुरुकृपेने मिळालेले नाम घेत गेल्यास वासना जळतात. हेच दुसऱ्या चरणात सांगतात. पवित्र तो होय देह त्याचा. त्या संसारी माणसाचा देह पवित्र होतो याचा अर्थ असा नाही की त्याला असलेले अवयव बदलतात किंवा उंच असेल तर बुटका किंवा बुटका असेल तर उंच होतो. याचा अर्थ शरीराची ठेवण न बदलता शरीरातील वासना क्षय झाल्यामुळे अंतःकरण शुद्ध होते व त्यामुळे शरीराचे सर्व व्यापार पारमार्थिक होतात. ज्याप्रमाणे शरीरे चार त्याचप्रमाणे वाचाही चारच. पहिली वैखरी, दुसरी मध्यमा, तिसरी पश्चंती व चौथी परा. जप जरी वैखरीने होत असला तरी जोपर्यंत तो मध्यमेत होत नाही तोपर्यंत व्यर्थच. जर तो मध्यमेत होऊ लागला तर पुढला रस्ता सहजासहजी दिसू लागतो. असा जप होईल तसा तो स्पष्टपणे ज्याप्रमाणे पाटीवरील अक्षरे आपण पाहतो व अर्थ कळून येतो तसे अंतःकरणावर स्पष्ट अक्षरे दिसतात व त्यापुढील अवस्था म्हणजे परावाणीने तो अखंड चालू झाला की त्याचा देह शुद्ध झाला आहे असे समजायचे. कारण नामाच्या तपाचे सामर्थ्य एवढे आहे की त्याला तोड नाही. हेच दुसऱ्या चरणात सांगतात.
तयाचे सामर्थ्य तपिनला अमुप चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे. तप म्हटले की ते कायिक, वाचिक व मानसिक असे 3 प्रकारचे असते. यावर माऊली फारच बहारदार सांगतात. ते त्यांचे शब्दात थोडक्यात पाहू. आता तपशब्दा विसावी आईके सांगू. तरी दाने सर्वस्व देणे, वेचणे हे व्यर्थ करणे. जैसे फळोने स्वये सुकणे, औषधीने नाना धुपाचा अग्निप्रवेशू. कनकी तुकाचा नाशू, पितृपक्ष पोशिया नासू. चंद्राचा जैसा तैसा स्वरूपाची या प्रसरा. लागे प्राणेंद्रिय शरीरा, जे आठणी करणे वीरा. तेची तप अथवा अनारिसे, तया तपाचे रूप जरी असे. तरी जाण जेवी डुमी हसे, सुदरी नाचू. तैसे देह जीवाची मेळणी, जो उदयत सूर्ये पाणी. तो विवेक अंतःकरणी जागती जो. पाहता आत्म्याकडे पै बुद्धीचा पैसू साकडे. समुद्र बुडे